जय जय देव निश्चळ चलित चित्त पानतून दिला जगदून मिलना विरल केली प्रियल. परमात्मा जे सद्गुरू ते अचल आहेत. त्यांच्यामध्ये कोणतेही चलन वलन नाही, म्हणजे ते स्थिर आहेत. परंतु जड वस्तू देखील अचल असतात, जसे दगड, माती, वीट, खुर्ची, टेबल हे देखील अचल आहेत. मग माऊलींचा येथे नेमक अचल म्हणण्याचा काय अभिप्राय आहे? परमात्मा तर अचल, असंग, निर्विकारी आहे. तो सर्वत्र आहे. सर्वत्र आहे तो सामान्य रूपात आहे. विशेष रूपाने प्रगट होतो तो हृदयात, अंतःकरणात. पण अंतःकरण म्हणजे परमात्मा नव्हे. अंतःकरणात तो प्रकाशित होतो. अंतःकरण नेहमीच चंचल असते, स्थिर नसते. म्हणजे माऊलींना असे म्हणायचे आहे की सद्गुरूचे कोणत्याही परिस्थितीत अंतःकरण स्थिर असते, अचल असते. एक दृष्टांत असा आहे की एकदा उडीबाबांना भिक्षुकीसाठी बोलावले. उडीबाबा हे मोठे संत होते. ज्या ठिकाणी बोलावले होते ते ठिकाण 4-5 किलोमीटर दूर होते. तिथे गेल्यानंतर त्या माणसाने सांगितले, भिक्षा मिळणार नाही. उडीबाबा परत निघाले. 1 किलोमीटर आल्यानंतर पुन्हा त्या माणसाने त्यांना सांगितले, भिक्षा देतो. ते पुन्हा गेले. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्यांनी त्यांना विचारले की तुमचा एवढा अपमान झाला तरी तुम्ही पुन्हा चालला आहात? तेव्हा ते म्हणाले, तू त्यांच्या वागण्यात, त्या परिस्थितीस समरस झाला म्हणून तुला वाईट वाटले. परंतु मी तर माझ्या आत्मसुखात मग्न आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही, ना सुख ना दुःख. म्हणजे काय? तर संताचे अंतःकरण स्थिर असते, अचल असते. असे ज्या सद्गुरूंचे अंतःकरण स्थिर, अचल आहे, पुढे माऊली सांगतात, सद्गुरू चलित चित्त पानतुंदिल आहेत. ते शिष्याचे अज्ञान घालवून त्याला ज्ञानमय करतात व त्याचे अंतःकरण स्थिर व शुद्ध करतात. शिष्याचे चंचल अंतःकरण पिऊन स्वतः ते पुष्ट होतात, तरी त्यांचे अंतःकरण स्थिर, शुद्ध, अचल राहते. शिष्याला ते युक्तीने, ज्ञानाने परमात्म्याचे दर्शन करून देतात. आता जगदून मिलना विरल, म्हणजे जग उत्पन्न व लय पावले तरी तो ईश्वर पूर्णच असतो. त्याला ते प्रिय आहे, त्याचा खेळ आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली.